हे हाय हॅलो नमस्कार, मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने अनारसे, जे की अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्यात लेक जावयांचं किती कौतुकाने वाण दिलं जातं हे मी वेगळं सांगायला नको। तर खमंग खुसखुशीत आणि तेवढेच मऊ जाळीदार असे अनारसे तोंडात टाकताच विरघळणारे माझी बहीण आणि माझी आई तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। तर त्यांच्यासाठी एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग डिरेक्टली मी अनारशीची रेसिपी दाखवते। या भांड्याच्या मदतीने एक भांडं मी जुना तांदूळ घेतलाय, तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलाय आणि 2 ते 3 दिवस त्याला आहे ना न चुकता पाणी बदलायचं आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही असा चाळणीवर निथळून काढायचा आहे आणि त्याचं पाणी थोडंसं ड्रेन झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला छान अशी पावडर करून घ्यायची। आणि छान पावडर करून झाल्यानंतर हे बघू शकता की माझ्या आईने त्या पिठाचे 3 भाग करून घेतले, तेवढ्या पिठाचे जेवढे तांदूळ होते त्याचं आपण जे दळून घेतले तेवढ्या पिठाचे, आणि त्या 3 भागा तांदूळ आणि 1 भाग पिठी साखर असं तिचं माप आहे। आणि जर तुम्हाला गुळाचे करायचे असतील तर सेम प्रमाणात 3 भाग पीठ तांदूळाचं आणि 1 भाग गुळाचा घ्यायचा आहे, म्हणजे अनारसे आपले फसत नाही, परफेक्ट त्याचं माप होतं आणि गोडीला पण छान होतात। जास्त गोडही नाही जास्त कमीही नाही। तर बघू शकता ते सगळं 3 भाग तांदूळाचं पीठ आणि 1 भाग साखर, पिठी साखर, ती सगळं मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे गोळे बांधून घेते, लाडू बांधून घेते, काहीही म्हणू शकता तुम्ही। आणि एका भांड्यात त्याला असं ठेवून देते, रात्रभर मुरू द्यायचे ते गोळे। तुम्ही 2-3 दिवस किती दिवसही ठेवू शकता, पण आम्हाला गडबड असल्यामुळं आईने दुसऱ्याच दिवशी अनारसे करायला घेतलेत। जेवढं जास्त पीठ मुरेल तेवढं अनारशाला छान जाळी पडते असं म्हणतात, आणि मुरल्यानंतर अजून छान होतात। पण पीठ 1 दिवस मुरलं तरीही चालतं। बघू शकता छान अशा आईने काल बनवलेले गोळे परत दुसऱ्या दिवशी आता ती सगळी अशी फोडून सगळं एकजीव करून घेते। एका ह्याच्यात थोडंसं दूध घेतलं आहे तिने, सॉरी, आणि थोडं थोडं दूध घालून आहे ना ती गोळा असा मळून घेते। तिला होत नाही आहे गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, तरीसुद्धा तिला स्टूलवर बसून ती स्वतःच्याच हाताने करायचं। छान असा गोळा मळून घेतला आहे तिने आणि छोटे छोटे पेड्या एवढ्या साईजचे गोळे करून घेते ती आता, बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि दुसऱ्या साईडला बहिणीने तेल तापायला ठेवले आणि आईने अनारसे थापायला सुरुवातसुद्धा केली आहे। खाली थोडीशी खसखस घालायची आणि तो आपण गोळा करून घेतला आहे छोटासा, तो गोळा ठेवून दोन्ही बोटाच्या मदतीने अनारसा थापून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही, ती थापूनही दाखवते तुम्हाला। आणि असा गोल 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 फिरवून आहे ना अनारसा छान असा थापून घ्यायचा आहे। आणि अनारसा थापून झाल्यानंतर तो तेलात सोडायचा आहे। तिला दुसऱ्याचं केलेलं पटत नाही, स्वतःच केलेलं त्रास होतोय गुडघ्यांचा, तरीसुद्धा तिला खुर्चीत बसून स्टूलवरती स्वतःलाच करायचं आहे। बघू शकता अनारसा तेल छान असं तापलं आहे आणि तेलात गेला आहे। इकडे बहीण झाऱ्याच्या मदतीने थोडं थोडं अनारशावर तेल टाकून तो अनारसा छान असा तळून घेते। यात माझं काहीही सहकार्य नाही आहे, बहीण आणि आईच हे सगळं बनवते। बघू शकता 2 ते 3 मिनिटातच आपला अनारसा छान जाळीदार आणि खमंग होणार आहे। असं तेल सोडून सोडूनच आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे। पाहू शकता छान असा गोल्डन ब्राऊन कलरवर अनारसा तळून घेतला आहे। इकडे सगळे अनारसे त्या दोघींनी बनवून घेतलेत। माझ्या आईने तर अनारसे बनवलेत, लेक जावयांना खुश केले। मग वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा लागा तयारीला आणि तुमच्याही लेक जावयांना खुश करा। भेटूया आपण एका अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।